नमस्कार मित्रांनो, मी रवी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे जे हॉल तिकीट डाउनलोड करण्यास एरर येत आहे, तर त्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की आपला जो एक स्टुडंट होता त्या विद्यार्थ्याचे हॉल तिकीट आलेले, पण ते कशाप्रकारे व कसे त्यांनी डाउनलोड केले तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर सर्वात आधी तुमचं जी वेबसाईट आहे ती ओपन करून घ्यायची. ओपन केल्याच्या नंतर इथे तुम्हाला आता रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड एरर येत आहे. तर इथे आता तुम्ही तो कशामुळे येत आहे तर ते सर्वात आधी तुम्ही हे समजून घ्या. तर मित्रांनो, इथे तुम्ही जो फॉर्म फिलअप केला होता त्यानंतर परत तुम्हाला तो फॉर्म कन्फर्म करायचा होता. ज्या विद्यार्थ्याने कन्फर्म केलेला आहे त्यांना असा ईमेल रिसीव्ह झालेला आहे, ज्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, त्यासोबत तुमचा रोल नंबर आणि पोस्ट आणि व्हेन्यू आणि टाईम. तर ज्या विद्यार्थ्यांची 28 तारखेला एक्झाम आहे त्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट हे आलेलं आहे आणि बाकी विद्यार्थ्यांचे पण आलेले आहे, पण ते विद्यार्थी थोडे लेट आहेत त्यामुळे त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड करण्यास थोडा टाईम लागू शकतो. पण ज्या विद्यार्थ्यांची 28 तारखेला एक्झाम आहे त्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट हे त्यांनी जर फॉर्म कन्फर्म केला असेल तर त्यांचं हॉल तिकीट हे 28 तारखेला डाउनलोड होईल. आता इथे तुम्हाला तुमचा जो आपण रजिस्ट्रेशन किंवा रोल नंबर जो मागितलेला आहे तो कोणता फिल करायचा आहे तर तुम्हाला मी इथे दाखवतो. तर तुम्हाला इथे जो रोल नंबर रिसीव्ह झालेला आहे तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे. आता फिल केल्याच्या नंतर आता इथे तुम्हाला एक डेमो फिल करून दाखवतो. तर इथे तुमचा सपोज हा रोल नंबर आहे, तर इथे तुम्हाला आता डेट ऑफ बर्थ कशी फिल करायची, तर पासवर्ड हा फिल केल्याच्या नंतर इनव्हॅलिड दाखवत आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ फिल करायची, तर ती कशा प्रकारे फिल करायची ते पण आता इथे बघून घ्या. तर सर्वात आधी तुम्हाला इथे तुमची ही जी डेट आहे ती अशा प्रकारे आहे. तर तुम्हाला इथे कशी फिल करायची, तर मित्रांनो ती अशा फॉर्मॅटमध्ये फिल करायची. तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्हाला ही डेट ऑफ बर्थ अशा फॉर्मॅटमध्ये फिल करायची आहे. त्यानंतर फिल केल्याच्या नंतर तुम्हाला इथे फिल करून घ्या. फिल केल्याच्या नंतर आता इथे कॅप्चर कोड फिल करून वरती जी लँग्वेज सिलेक्ट करायची ती मराठी सिलेक्ट करा किंवा इंग्लिश, यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. फक्त इथे जी डिटेल आहे ती तुमची प्रॉपर असणे आवश्यक आहे. तर इथे फिल करून घ्या. फिल केल्याच्या नंतर कॅप्चर कोड फिल करून लॉग इन करून घ्या. फक्त मित्रांनो आता लॉग इन केव्हा होईल, तर तुमच्याकडे जर असा मेल रिसीव्ह झाला असेल तरच तुमचं लॉग इन होईल, नाही तर तुमचं लॉग इन होणार नाही. कारण फॉर्म जर तुम्ही कन्फर्म केला नसेल तर तुम्हाला एरर हा येत राहील. तर मित्रांनो आता हे तुम्हाला कुठे चेक करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या ईमेल बॉक्समध्ये हे ते चेक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक ईमेल आलेला असेल ज्यामध्ये तुमचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, व्हेन्यू म्हणजे कुठं तुमचं सेंटर आहे व तुमची पोस्ट कोणती आहे, त्यासोबतच तुमची एक्झाम कोणत्या डेटला आहे असा ईमेल आलेला असेल तर तुम्हाला चेक करायचं आहे. जर काही अडचण येत असल्यास मी आपल्या व्हिडिओमध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता.